जागा वाटपाबद्दल तुम्ही बोलत होता मगाशी, म्हणजे महायुती झाली, तुमच्या तिन्ही पक्षांचं सरकार होतं, नवीन पक्षाला जागा नव्हती, राज ठाकरेंनी तुम्हाला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यांच्याबद्दल काही विचार झाला त्यांना सोबत घेण्याचा? नाही, असं होतं की त्यांना आम्ही सोबत जर घेतलं असतं तर त्यांना आम्ही काही फार जागा देऊ शकलो नसतो. आणि राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे. आणि मी जर त्यांच्या दृष्टीने बघितलं, ठीक आहे, आज 70 जागांवर ते आमच्या विरुद्ध लढत आहेत, आमचंही काही ठिकाणी नुकसान होणार आहे, पण एक नेता म्हणून तुम्ही निवडणुकाच लढवणार नाही तर तुमचा पक्ष टिकेल कसा? त्यामुळे त्यांना त्याची मजबुरी होती निवडणूक लढवणं, कारण त्यांचे पक्ष आहे, लोक आहे, केडर आहे, माणसं आहे, ॲस्पिरेशन आहेत, मेहनत केली आहे, ते लढत आहेत. हा, आयडिओलॉजिकली हिंदुत्वावर आता आम्ही बऱ्यापैकी एकत्रित आहोत, त्यामुळेच ते लोकसभेत आमच्या सोबत आले, विधानसभेत आम्ही त्यांना अकोमोडेट नाही करू शकलो, त्यामुळे ते लढत आहे. पण मग काही जागांवरती असं त्याच्यात खूप चर्चा करत तुम्ही भूमिका पण मांडली, पण जसा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात जातोय, अमित ठाकरेंची जागा होती, त्याच्याबद्दल खूप चर्चा वारंवार होत्या, एका सीटबद्दल जास्त चर्चा होती. सहज शक्य झालं असतं तुम्ही जर समन्वय राहिला असता तर फार अवघड नव्हतं जागा? आम्ही प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यांच्याही मनात होतं, आम्ही दोघांनी ठरवलं होतं, त्याप्रमाणे राज ठाकरेंशी बोलणे झालं होतं, पण तिथले जे आमदार आहेत सदा सरवणकर आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मत हे होतं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सदा सरवणकरांना सांगितलं की तुमचं नुकसान होणार नाही, मी तुम्हाला MLC करतो. अच्छा. पण सदा सरवणकरांनी असं लॉजिक मांडलं की आम्ही सगळे उबाठा सोडून आलेलो आहोत, आम्ही लढलो नाही तर ही मतं थेट उबाठाला जातील, ठीक आहे, अमित ठाकरेंना जाणार नाही, आणि त्यामुळे हमखास उबाठाचा फायदा होईल. आणि त्यांनी जे लॉजिक मांडलं ते मला असं वाटतं की CM साहेबांना पटलं, किंवा CM साहेबांना असं वाटलं की यांचं म्हणणं बरोबर आहे, आणि म्हणून मग CM साहेबांनी दुसरा प्रयत्न केला. मला ते म्हणाले की तुम्ही राज ठाकरेंना सांगा की अमित ठाकरेंना MLC करा, पण राज ठाकरे ते ठाकरे आहेत, त्यांनी एकदा घोषणा केली की ते काही परत येण्याचं कारण नाही आहे. त्यांनी सांगितलं मी घोषणा केली आहे, तुम्हाला द्यायची असेल मदत करा, नसेल करायची तर मी लढणार आहे. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली जे काही घडलं ते आहे. पण त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला त्यांच्या भाषणात शिंदेवरती राग दिसतो राज ठाकरेंचा, कारण जिथे मतं आहेत तुमच्याच मित्रपक्षाची त्यालाही कुठेतरी डेंट पडू शकतो. मग थोडासा डॅमेज एका जागेमुळे त्या इतर जागेवर तुम्हाला असं आहे की ते आमच्यावरही थोडं बहुत टीका करतात, त्यांच्यावरही टीका करतात, पण मेन टीका ते महाविकास आघाडीवर करतात. आता काही जागांवर तर अशी पण स्थिती येऊ शकते की त्यांची आमची लढाई अच्छा होऊ शकते, काही जागांवर त्यांची आमची लढाई होऊ शकते. पण ठीक आहे, म्हणजे माझं मत काय आहे की आपण त्यांना या गोष्टीचं क्रेडिट दिलं पाहिजे की बिनशर्त आमच्या सोबत आले, आणि आता हे समजून घेतलं की त्यांचा पक्ष त्यांना चालवायचा आहे.